आमच्या ताईनं एक गीत म्हणलं, पण तुम्ही मायबाप बसले दादा। त्या सतीयुगामध्ये भाऊ बहिणीचं काय नातं असतं दादा, आणि आता या कलियुगामध्ये काय नातं असतं मी सत्य हकीकत मध्ये एक आमच्या जाफराबाद तालुक्यामध्ये घडलेली घटना आहे। आता मी या गीतातून आपल्या माता भगिनी समोर सादर करतो। अरे त्या बहिणीच्या घरी बहीण जर एखाद्या बेवड्याच्या घरी कधी दिली दादा, आणि इकडं तिचा भाऊ बेवडा असावा, ती बेवड्याचाही संसार करते, आणि अर्ध लक्ष आपल्या भावाकडे असते की माझ्या वहिनीला भाऊना काही बोललं असतं का, बहीण ती असते। पण या कलियुगामध्ये असे 100 मध्ये एकच बहीण भाऊ आहे, आणि म्हणून मला त्या गीतातून काय सांगायचे दादा, बहिणीची माया काय असते। या जगामध्ये दोनच व्यक्तीवर प्रेम करा, एक आईवर आणि आपल्या बहिणीवर दादा। जर हे दोन प्रेम जर कधी आपल्या जीवातून गेले दादा, तर माणसाला कोणतंही प्रेम सक्षम होत नाही। म्हणून ती बहीण काय सांगते दादा, अरे नको अभिमान धरू श्रीमंती पायी, अरे तू बळी बहीण काही मागणार नाही, तू बळी जर बहीण तुमच्यात जर कधी असेल दादा, आणि भावाच्या घरी बंगला असेल, पण तो भाऊ त्या बहिणीला कधी मुराळी जात नाही। म्हणून ती बहिणीची काय आशा असते, मला तुझ्या घरीही नेऊ नको, पण दादा माझ्या घरी येऊन जा। शेजाऱ्या पाजारच्या बाया म्हणत्या, अगं सखूबाई साऱ्यांचा भाऊ दिवाळीला मुरारी आला ग, पण तुझा भाऊ आलेला नाही। म्हणून त्या बहिणीला वाटतं दादा मला काही नको रे, फक्त माझ्या घरी येऊन जाय। कारण की माझे लेकरं म्हणते, आई सोन्याचा मामा सोन्याला न्यायला आला, आपला मामा कधी येणार आहे। कारण की त्या लेकराला काय माहित असतं दादा, की मामानं आपल्या माईची सारी धन दौलत हडप करून घेतली, आणि डुप्लिकेट बहिणीचं
नाटक करून त्या बहिणीला धोका दिला दादा आणि म्हणून ती बहीण काय म्हणते